सर्व सजीव पेशींचे बनलेले असतात, हे तुम्हाला माहीत आहेच. वनस्पती, प्राणी आणि अगदी आपणसुद्धा पेशींनीच बनलेलो आहोत. रॉबर्ट हुक या इंग्रज शास्त्रज्ञाने सुमारे 350 वर्षांपूर्वी म्हणजे इसवी सन 1665 मध्ये सूक्ष्मदर्शी यंत्रामध्ये लाकडी बुचाचा पातळ काप घेऊन पाहिले असता त्याला त्या कापाची रचना मधमाशांच्या पोळ्याप्रमाणे कप्प्या-कप्प्यांची बनलेली दिसली. या रचनेला रॉबर्ट हुकने पेशी हे नाव दिलं. पेशीशास्त्रात पेशींचा अभ्यास केला जातो. पेशींचा अभ्यास करण्यासाठी संयुक्त सूक्ष्मदर्शिकाचा वापर करतात. मात्र काही पेशींचा अभ्यास करण्यासाठी संयुक्त सूक्ष्मदर्शकाला मर्यादा येते. अशावेळी इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपच्या सहाय्याने त्यांचा अभ्यास करणं शक्य होतं. इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप या सूक्ष्मदर्शकाच्या सहाय्याने अतिसूक्ष्म पदार्थांचं वर्धन होऊन मोठी प्रतिमा पाहता येते. यामध्ये पदार्थ 2 अब्जपट मोठा करून पाहता येतो, म्हणजेच 10⁹ इतका. पेशींपासून सजीवांचं संघटन झालेलं दिसतं. पेशींची विशिष्ट रचना असते. या पेशींमार्फत सजीवांच्या जीवनक्रिया घडून येत असतात. जीवनक्रिया पौष्टिक, श्वासोच्छवास, प्रजनन, विष्ठा इत्यादी. त्यासाठी पेशीमध्ये वेगवेगळे घटक असतात. त्यांना पेशींची अंगके म्हणतात. पेशीपटल, पेशीभित्तिका, पेशीरस, मायटोकॉन्ड्रिया, गोल्जी पिंड, रायबोसोम्स, लायसोसोम्स, लवके, केंद्रक, रिक्तिका ही पेशींची अंगके आहेत. आता आपण अभ्यास करूया वेगवेगळ्या पेशी अंगकांचा आणि त्यांच्या कार्याचा. 1. पेशीपटल. पेशीपटल हे पेशीचं बाह्य आवरण आहे. हे अत्यंत पातळ, लवचिक पापुद्र्यासारखं असतं. कार्य 1. पेशीपटल पेशीच्या आतील भागांचं संरक्षण करतं. 2. पेशींच्या आत येणाऱ्या आणि बाहेर जाणाऱ्या पदार्थांवर नियंत्रण ठेवतं. 3. पेशीपटलामुळे पेशीचा आकार निश्चित राहतो. 2. पेशीभित्तिका. पेशीभित्तिका ही फक्त वनस्पती पेशीत आढळते. वनस्पती पेशीत पेशीपटलाच्या बाहेर असलेल्या आवरणाला पेशीभित्तिका म्हणतात. यातून पदार्थ आरपार जाऊ शकतात. ही पेशीभित्तिका सेल्युलोज पदार्थाची बनलेली असते. कार्य 1. पेशीभित्तिकेमुळे पेशीला भक्कमपणा प्राप्त होतो. त्यामुळे पेशीचा आकार निश्चित होतो. तसंच पेशीच्या आतल्या घटकांना संरक्षण मिळतं. 3. केंद्रक. केंद्रक हा पेशीतील मोठ्यात मोठा मध्यवर्ती घटक आहे. बहुधा केंद्रक गोल आकाराचं असतं. केंद्रकाभोवती असणारं केंद्रपटल सच्छिद्र असतं. केंद्रकात DNA पासून बनलेली गुणसूत्रे असतात. DNAच्या ठराविक लांबीच्या धाग्यास जनुक म्हणतात. कार्ये 1. केंद्रक पेशीच्या सर्व कार्यांवर नियंत्रण ठेवतं. 2. पेशी विभाजनात भाग घेते. 3. केंद्रकातील गुणसूत्रांवरील जनुकांनुसार आनुवंशिक गुण पुढील पिढ्यांमध्ये संक्रमित होतात. 4. पेशीरस. पेशीतील केंद्रकाव्यतिरिक्त द्रवरूप भागास पेशीरस किंवा पेशीद्रव म्हणतात. पेशीरस म्हणजे पाण्यात विरघळणारे कार्बनी, अकार्बनी पदार्थ आणि विविध अंगके असणारा अर्धप्रवाही पदार्थ आहे. कार्ये 1. पेशीरसातील विविध अंगकाद्वारे पेशीतील सर्व क्रिया घडवून आणल्या जातात. 5. मायटोकॉन्ड्रिया.
हे वेगवेगळ्या आकाराचे असतात. प्रामुख्याने ते लांबट गोल आकाराचे असतात. प्रत्येक मायटोकॉन्ड्रियास दुहेरी भित्तिका असून आतील भित्तिकेला घड्या पडलेल्या असतात. कार्ये: 1. पेशीतील अन्नापासून ऊर्जा निर्माण करण्याचं काम मायटोकॉन्ड्रिया करतं आणि पेशीला जरूर असेल तेव्हा ऊर्जा पुरवतं. 2. याला पेशीचे ऊर्जा केंद्र म्हणतात. 6. गोल्जी पिंड. पेशीरसातील चपटेपटल असणाऱ्या पिशव्यांना गोल्जी पिंड म्हणतात. कार्ये: 1. यामध्ये विकर साठवले जातात. 2. प्रमुख कार्य म्हणजे विमोचित पदार्थ विकरांनी वाहून नेतात. ते वेगवेगळ्या पातळीवर पोचवतात. उदाहरणार्थ, पित्तरसातील पातळ रस. 7. रिक्तिका. रिक्तिका म्हणजे पोकळी. एका पटलाने आच्छादित अंगकाला रिक्तिका म्हणतात. वनस्पती पेशीतील रिक्तिका आकाराने मोठ्या असून त्यांची संख्याही जास्त असते. सूक्ष्मजीव. आपल्या आजूबाजूला हवेत, पाण्यात, मातीत अनंत सूक्ष्मजीव आहेत. काही सूक्ष्मजीव उपयोगी असतात तर काही उपद्रवी असतात. आपण विषाणूपासून सुरुवात करूया. विषाणू यांचा अभ्यास इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शीमुळे शक्य झाला आहे. याची रचना साधी असून पेशीरस आणि अंगके नसतात. विषाणूभोवती प्रथिनांचे आवरण असते. त्यामध्ये डीऑक्सीरायबोन्यूक्लिक ॲसिड DNA किंवा रायबोन्यूक्लिक ॲसिड RNA असतात. यांच्यामुळे वनस्पती आणि प्राण्यांमध्ये विविध रोग निर्माण होतात. आता आपण सूक्ष्मजीवाकडे म्हणजे जीवाणूंकडे वळूया. जीवाणू हे विषाणूंपेक्षा आकाराने मोठे असतात, पण सूक्ष्मदर्शीशिवाय दिसत नाहीत. जीवाणूंमध्ये केंद्रकाऐवजी मुक्त गुणसूत्रे असतात. तसंच पेशीभित्तिका, पेशीपटल, पेशीरस ही अंगके असतात. काही जीवाणू उपकारक असतात तर काही जीवाणू उपद्रवी किंवा रोगकारक असतात. शिंबाधारी वनस्पतीच्या मुळांच्या गाठीत असणारे रायझोबियम जीवाणू हवेतील नायट्रोजनच्या संयुगात रूपांतरण घडवून आणतात. ही संयुगे मातीत मिसळली गेल्याने माती सुपीक बनते आणि नायट्रोजनचे स्थिरीकरण होते. मातीतील ॲझेटोबॅक्टर जीवाणू हवेतील नायट्रोजनचे स्वतंत्रपणे स्थिरीकरण घडवून आणतात. मातीमध्ये अनेक जीवाणू राहतात. हे जीवाणू सजीवांचे विघटन करून ह्युमसची निर्मिती करतात. त्यामुळे जमिनीची सुपीकता वाढते. स्टॅफिलोकोकस जीवाणू खाद्यपदार्थांवर वाढताना एंटेरोटॉक्झिन नावाचं विषारी रसायन तयार करतात. यामुळे असे पदार्थ खाल्ले की जुलाब आणि उलट्या होतात. वेळीच केलेल्या थोड्याशा उपचारांनंतर ही व्याधी बरी होते. हवाबंद डब्यातील खाद्यपदार्थांच्या वापराची मुदत संपली की क्लोस्ट्रिडियम जीवाणू त्यामध्ये वाढण्याची शक्यता असते. या वाढीतून खाद्यपदार्थात विषारी रसायने तयार होतात. असे खाद्यपदार्थ पोटात गेल्यावर जुलाब आणि उलट्यांचा त्रास होतो. म्हणून हवाबंद पदार्थ किती दिवसपर्यंत खावेत याचा निर्देश हा डब्यावर केलेला असतो. असे खाद्यपदार्थ खरेदी करताना ही माहिती पडताळून पाहणं गरजेचं ठरतं. तिसरं म्हणजे शैवाल. हे ओल्या दमट जागेत आढळतं. पाण्यात वाढणाऱ्या या वनस्पतीच्या वर्गातील पेशीमध्ये हरितद्रव्य असतं. त्या स्वयंपोषी आहेत. बहुतांशी शैवाले उपयुक्त आहेत. काही शैवालांचा अन्न म्हणून उपयोग होतो. पाण्याच्या मोठ्या टाक्यांमध्ये प्रकाशात हे शैवाल वाढल्यास पाण्याला दुर्गंधी येते. शैवालाचा एक पेशी प्रकार म्हणून डायटम ओळखलं जातं. आता आपण
पुढील सूक्ष्मजीवाकडे वळूया. कवके. काही कवके उपयुक्त असतात, तर काही उपद्रवकारक कवकांमुळे पदार्थांची नासाडी होते, त्वचेचे रोग होतात. या वनस्पतीच्या पेशींमध्ये हरितद्रव्य नसतं, म्हणून त्या परपोषी असतात. दमट, ओल्या जागेत कार्बनी पदार्थांवर त्या वाढतात. पेनिसिलियम जातीतील कवक वाढताना तयार झालेले रसायन विशिष्ट सूक्ष्मजीवांच्या नाशाला कारणीभूत ठरतं. असा शोध इसवी सन 1929 मध्ये अलेक्झांडर फ्लेमिंग या शास्त्रज्ञाला लागला. पेनिसिलिन नावाचं प्रतिजैविक पेनिसिलियमपासून बनलं आहे. काही विशिष्ट सूक्ष्मजीवांमध्येच विशिष्ट प्रतिजैविके तयार करण्याची क्षमता असते. तसंच एका प्रतिजैविकात विशिष्ट सूक्ष्मजीवांचाच नाश करण्याची क्षमता असते. हे समजावून घेण्यासाठी पुढील तक्ता अभ्यासूया. पेनिसिलियम क्रायसोजिनम हा सूक्ष्मजीव पेनिसिलिन प्रतिजैविक निर्माण करतो आणि घटसर्प, न्यूमोनियाच्या रोगजंतूंचा नाश करतो. स्ट्रेप्टोमायसिस व्हेनेझुएले हा सूक्ष्मजीव क्लोरोमायसेटिन प्रतिजैविक तयार करतो आणि विषमज्वराच्या रोगजंतूंचा नाश करतो. स्ट्रेप्टोमायसिस ग्रासिस हा सूक्ष्मजीव स्ट्रेप्टोमायसिन प्रतिजैविक निर्माण करतो आणि क्षयरोगाच्या रोगजंतूंचा नाश करतो. स्ट्रेप्टोमायसिस ऑरिओफेन्सिस हा सूक्ष्मजीव टेट्रासायक्लिन प्रतिजैविक निर्माण करतो आणि विविध रोगजंतूंचा नाश करतो. स्ट्रेप्टोमायसिस एरिथ्रस हा सूक्ष्मजीव एरिथ्रोमायसिन प्रतिजैविक निर्माण करतो आणि विविध रोगजंतूंचा नाश करतो. आता आपण अभ्यास करूया कवकांचा. बुरशी हा एक कवकांचा प्रकार आहे. कवक निर्माण होण्याचं कारण म्हणजे आंबवणे होय. किण्वपेशी किण्वनाची क्रिया करतात. सूक्ष्मजैविक किण्वन क्रियेतून उत्तम चव आणि गंध असलेले कार्बनी पदार्थ तयार होतात. पाव, इडली, डोसा हे खाद्यपदार्थ किण्वन प्रक्रियेने तयार होतात. परंतु काही सूक्ष्मजैविक किण्वन क्रियेतून दुर्गंध आणि वाईट चव असलेले पदार्थ तयार होतात. त्यामुळे असे पदार्थ खाण्यालायक राहत नाहीत. शेवटचा सूक्ष्मजीव हा प्रोटोझोआ आहे. एकपेशीय प्राण्यांचा हा वर्ग आहे. याच्या पेशीत हरितद्रव्य नसते. पेशीपटल केंद्रक असतात. तयार अन्न मिळून आदिजीव म्हणजे प्रोटोझोआ वाढतात. काही आदिजीव उपद्रवी असतात. अमिबासारखे आदिजीव दूषित अन्नपाण्याद्वारे पोटामध्ये गेल्यास जुलाब, उलट्या यांसारखे पोटाचे विकार होतात आणि वेळीच उपचार केले नाहीत तर त्यापासून कायमस्वरूपी त्रास होत राहतो.